सगळ्यांच्या टीव्ही मीडियाच्या वतीनं तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. काय सांगणार, महाराष्ट्रभरातले पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी शुभेच्छा द्यायला आलेले आहेत. मागच्या 35 वर्षापासून जेव्हापासून मी जिल्हा परिषदेमध्ये सदस्य होतो तेव्हापासून आई कोराडीच्या महालक्ष्मीच्या या आमच्या पावनस्थळावर मला सर्व कार्यकर्ते आजच्या दिवशी भेटायला येतात. आजही महाराष्ट्रातनं अनेक कार्यकर्ते जनता भेटायला आली आहे. जनतेचं आणि नागरिकाचं कार्यकर्त्याचं प्रेम आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर असल्यामुळंच आम्ही जी ऊर्जा आम्हाला प्राप्त होते कार्यकर्त्याकडनं, जनतेकडनं, त्यातूनच आम्ही पुढे जात असतो. आमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणजे खरं तर आमच्याकडनं काही अपेक्षाही जनतेला आणि कार्यकर्त्याला असतं. आजच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा येताना जनता आम्हाला जेव्हा आशीर्वाद देते तेव्हा त्यांना या महाराष्ट्रामध्ये विकासाचे राजकारण व्हावं, विकसित महाराष्ट्र व्हावा याकरता शुभेच्छा मिळतात. मला असं वाटतं की आजच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणजे पुन्हा एकदा आम्हाला उद्यापासून काम करण्याची ऊर्जा ही जनतेने आणि कार्यकर्त्यांनी दिली आहे. काल अमित भाई जेव्हा तुमचं मार्गदर्शन करतो तेव्हा अभिनंदन केलं की शरद पवारांचं दगाफटक्याचं राजकारण 20 फूट दरीत खोदलं काढलं आणि उद्धव ठाकरेंनाही धडा शिकवला. नाही, अमित भाई असे म्हणाले की जे फोडाफोडीचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये 1978 पासून सुरू होतं आणि मधल्या काळात 2019 मध्ये तर फोडाफोडीच्या राजकारणाने प्रचंड मनस्ताप महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात निर्माण झाला. 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनी ज्या पद्धतीने आमच्याशी दगाफटका केला तो दगाफटका महाराष्ट्राला सहन झाला नाही आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने पुन्हा एकदा 2024चं सरकार देताना स्थिर आणि मजबूत सरकार दिलं. आतापर्यंतच्या इतिहासातला सर्वात मोठा मॅन्डेट महाराष्ट्राच्या जनतेने का दिला की महाविकास आघाडीने ज्या पद्धतीने फोडाफोडी आणि दगाफटकाचं राजकारण केलं त्यामुळं जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला आणि पुन्हा एकदा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वातलं सरकार विकसित महाराष्ट्राकरता बनवण्याकरता जनतेने आम्हाला साथ दिली आहे. हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचाराशी द्रोह करणाऱ्यांना कुठेतरी जनतेने जागा दाखवली आहे असंही काल पडलं. एकदम बरोबर आहे. अमित भाईंच्या कालच्या भाषणातनं एक दिशा होती. ज्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसोबत बेईमानी केली, दगाफटका केला, मग ते उद्धव ठाकरे जी असतील, माननीय शरद पवारजी की राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या सर्वांना जे अमित भाई बोलले ते योग्यच बोलले आहे. खरं तर त्यांनी तसं केलं म्हणून अमित भाईंनी तसा शब्दोपचार केलाय. सामनामध्ये आज इंडिया आघाडीवर टीका करण्यात आलेली आहे. काँग्रेस जी काही केजरीवालांवर टीका करतात त्यावर देखील ताशेरे आज सामनामध्ये उडण्यात आले. नाही, कसं आहे की इंडिया आघाडीमध्ये ज्या पद्धतीने या देशामध्ये इंडिया आघाडी तयार झाली, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा विरोध, भारतीय जनता पार्टीचा विरोध, काही करून मोदीचं सरकार देशामध्ये येऊ नये, मोदीचं सरकार आलं तर आमच्या दुकानदाऱ्या बंद होईल, या भावनेने तयार झाली इंडिया आघाडी. आणि या इंडिया आघाडीचं खरं त्या ठिकाणी रूप काय होतं तर आपापल्या सरकार वाचवणे, आपापल्या मुलांना इस्टॅब्लिश करण्याकरता राजकारणाचा उपयोग करणे. इंडिया आघाडी म्हणजे काय, राजकीय आखाडा होता, राजकीय नेत्यांच्या मुलांचा आखाडा होता आणि हे राजकीय जे आखाडे आहेत हे पुढच्या काळात चालणार नाही जर मोदीजी प्रधानमंत्री झाले तर. म्हणून एक इंडिया आघाडी तयार झाली. आणि आता इंडिया आघाडी का बर्बाद झाली, का ती संपली, का ती फुटली, कारण आता इंडिया आघाडीजवळ नेमकं धोरण नाहीये. त्यांना विकसित देशाचं धोरण नाही आहे, विकासाचं धोरण नाही आहे. ते फक्त एकाच विषयावर एक झाले होते, सत्तेकरता. सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता. आता सत्तेच्या बाहेर गेल्यामुळं फुटाफूट सुरू झाली, सर्व इंडिया आघाडीचे नेते बिखरले आणि आता तर परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रात सुद्धा उद्धव ठाकरेजी आणि काँग्रेस विरुद्ध शरद पवारजी या तुम्हाला या ठिकाणी दिसताय, कारण ते अविचारी आहेत, विचारगुण एक आले नाहीये.
महायुती मात्र विचाराची आहे, विकासाची आहे आणि म्हणून आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र राहू. पौष महिना असल्यामुळे कुठेतरी पालकमंत्री किंवा त्यांचे ओएसडी नेमण्यामध्ये विलंब होत आहे. आमचं 15-16 तारखेपर्यंत अंतिम होईल आणि 15-16 तारखेला तुम्हाला यामध्ये निर्णय झाला दिसेल. विलंब झाला का पौष महिना असल्यामुळे शुभ कार्यक्रम माननीय त्या ठिकाणी आम्ही मुख्यमंत्री असतील, एकनाथजी असतील, अजितदादा असतील, आम्ही सर्व बसलेलो आहोत. 2-3दा आमची बैठक झाली. शेवटी आता अंतिम याच्याकडे चाललेला आहे. मला वाटतं उद्या परवा निर्णय होतील. 2019ला योग्य संवाद नसल्यामुळे शिवसेनेसोबत युती तुटली. संजय राऊत पुन्हा ते युती तुटल्याच्या गोष्टी बाहेर काढल्या. आता तो काळ गेला आहे. आता पुन्हा एक बहुमताचा महायुतीचा काळ आला आहे. जुन्या गोष्टी काढून या महाराष्ट्रामध्ये आता काही नवीन राजकारण करता येणार नाही. आता जनतेने विकासाला मत दिला, विकासावर बोलावं. ज्यांचे काही प्रश्न असतील विकासाचे किंवा महाराष्ट्राच्या विकासाकरता काही संजय राऊतला सुचवायचं असेल रोज सकाळी, तर त्यांनी रोज सकाळी जर बोलताना विकासावर बोलावं. देवेंद्र फडणवीसजी यांनी संकल्प केला विकसित महाराष्ट्राचा. मग आता उद्या संजय राऊताकडे ही अपेक्षा आहे की विकासावर काही मुद्दे बोलावे. रोज टोमणे बंद झाले पाहिजे आणि महाराष्ट्राला निश्चित विकासाकडे नेलं पाहिजे. देवेंद्रजी विकासाच्या संकल्पाकरता त्यांना आव्हान केलं आहे. विधानमंडळातच देवेंद्रजींनी आवाहन केला की कोणी विरोधी पक्षाचा जरी असेल त्यांनी जरी महाराष्ट्राच्या विकासाकरता योग्य सूचना दिल्या तर आमचं सरकार त्यावर काम करेल. आता मात्र विरोधकाची जबाबदारी आहे महाराष्ट्राच्या विकासाला साथ देण्याची, विकासाला आम्हाला जे काही त्यांच्या मनात असेल ते सुचवायची. आम्ही त्यावर काम करू. धनंजय मुंडे म्हणून अंजनी दमानियाकडनं जे आहे ते दबाव टाकला होता. एका समाज माध्यमावर त्यांनी सर्व्हे केला ज्यामध्ये 80% लोकांनी जे आहे ते मोका लावावं अशी मागणी केली. कोणावर? धनंजय मुंडे. असं आहे की तपासामध्ये मी वारंवार आपण सांगताय, मी वारंवार सांगतोय, आपण वारंवार विचारताय. खरं तर या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे ज्या दिवशी दोषी दिसतील त्या दिवशी सरकार कारवाई करेल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे वारंवार त्यांनी हे म्हटल्यापेक्षा सरकारच्या तपासाकडे लक्ष ठेवावे, सरकारला तपासामध्ये मदत करावी. सर्व पक्षाच्या लोकांनी सरकारला तपासामध्ये मदत केली पाहिजे. भाजप मंत्र्यांची अशी काही मागणी आहे का की धनंजय मुंडेंनी तात्पुरता राजीनामा द्यावा? खासगीत काय बोलतायत? असं काही मला कोणी बोललं नाही, अशी काही मागणी नाही. संवादामधनं काँग्रेसवर टीका करण्यात आली आहे की अरविंद केजरीवाल यांना दोषद्रोही ठरवून तसा प्रचार करणं योग्य नाही. म्हणजे कुठेतरी महाविकास आघाडी आता विघटनाच्या उंबरठ्यावर दिसते. मी तुम्हाला वारंवार सांगतोय की इंडिया आघाडी ही यावरच तयार झाली होती. ती अविचारी होती आणि जेव्हा अविचारी लोक एक येतात तेव्हा ती जास्त काळ टिकत नाही. मला असं वाटतं इंडिया आघाडीचं भविष्य संपलं आहे. महिलांचा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांच्यावर येणाऱ्या काळात कारवाई केली जाईल असं काल छगन भुजबळ बोलले. नाही, मला माहित नाही छगन भुजबळ काय बोलले, पण लाडक्या बहिणीची योजना आमचं सरकार पूर्ण सुरू ठेवणार आहे. कोणावरही फार कारवाई होणार नाही. नियमाच्या बाहेर कोणी घेतलं असेल तर त्यांचं ते बंद होऊ शकते. छगन भुजबळ म्हणाले मी अजूनही नाराज आहे, मी अनेकांच्या पतंगा कापल्या पण माझी पतंग कापली नाही असे. शेवटी जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहे, महायुतीचे नेते आहे, जे काही त्यांचं म्हणणं आहे ते अजितदादा वगैरे प्रफुल्ल पटेल साहेब ऐकून घेतील आणि त्यात योग्य निर्णय करतील. सुरेश धसांना तुम्ही समज देणार आहात का? कारण की पंकजाताई म्हटले की बीडला बदनाम करण्याचं वारंवार काम ते करतायत, ऐकत नाही पक्षाचं. नाही, मी 14 तारखेला एकदा सुरेश धस यांना पुन्हा बोलणार आहे, भेटणार आहे आणि त्यांच्याशी चर्चा करणार आहे. सामन्यामध्ये भाजपला माफिया म्हटलंय. भाजप माफियाशी लढायचं असेल तर एकत्र लढायला पाहिजे सामन्यात. ते दिवसभर काही ना काही वटवट करतात. त्याचा कशाला सामना सांगता? वटवट सुरू आहे त्याची. ते हारलेले आहेत, पराभवाच्या मानसिकतेमध्ये आहे. त्यामुळे त्यांना काही आता दिसत नाहीये, पुढं भविष्य दिसत नाहीये, अंधार पडलेला आहे आणि त्यामुळे कसं तरी आता ते दिवा घेऊन फिरते अंधारामध्ये. ते काही दिसणार नाही, काही होणार नाही, आता काही उजेड होणार नाही. त्यांचा वेळ संपला आहे. कारण त्यांनी महाराष्ट्राची गद्दारी केली, महाराष्ट्राच्या जनतेशी बेईमानी केली. त्यामुळे पुढच्या काळात त्यांना काही भविष्य नाही आहे. त्यामुळं रोज सामन्यातनं टीका करून भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी क्रिटिसाइज करण्याचा प्रयत्न करताय. कुठं सूर्य कुठं दिवा कशाला करता? तुम्ही आपला पक्ष वाढवा भाजपला टीका करण्यापेक्षा, अशा माझं त्यांना निवेदन आहे. शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीतल्या भाजप ही तेव्हाही तयार आहे, आताही तयार आहे, उद्याही तयार आहे. जेव्हा निवडणुका लागेल तेव्हा भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल. आमचे कार्यकर्ते या निवडणुकीमध्ये प्रचंड यश आम्हाला मिळेल. आमची टीम त्याकरता काम करेल. आता कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये महायुतीसोबत आम्ही काम करू. भारतीय जनता पार्टी नंबर 1चा पक्ष आहे, पुढेही नंबर 1चा राहील, पण महायुतीला घेऊन आम्ही पुढे जाऊ. शक्तीपीठ महामार्गाच्या हालचाली पुन्हा एकदा वाढलेल्या आहेत. तो महामार्ग पूर्ण होणार का? कारण गेल्या वेळी तुम्ही त्याला स्थगिती दिली होती. नाही, असं आहे की इथे काही प्रश्न निर्माण झाले आहेत, शेतकऱ्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत किंवा अजून काही प्रश्न निर्माण झाले आहेत.
ते प्रश्न सोडवूनच सरकार समोर जाईल. MSRDCने क्लिअरन्ससाठी टाकलेलं आहे. मी तेच सांगतो की जे काही प्रश्न निर्माण झाले असतील शक्तीपीठ महामार्गाबद्दल ते प्रश्न सोडूनच सरकार पुढे नवीन जाईल. अधिग्रहणाचा विषय लवकर निकाली काढले. नवीन अधिग्रहणाचा तेच सांगतोय की जर शेतकऱ्याचे काही प्रश्न असेल, त्यांच्या मनात काही शंका असेल, कुशंका असेल तर शेतकऱ्याही चर्चा केल्याशिवाय आमचं सरकार कोणतेही पुढे पाऊल टाकणार नाही. शेतकरी ज्या पद्धतीने समर्थन करतील त्या पद्धतीनेच आमचं सरकार काम करेल. थँक्यू सर.